चॅनलच्या सर्व दर्शकांना नमस्कार। तर आपण सध्या भंडाराच्या बाजूला जी टाकळी आहे वरती रोडवर, त्या ठिकाणी एका पान टपरी चहा टपरी वगैरे या ठिकाणी एका चौकात आहोत। तर पहा, प्रत्येक धर्मामध्ये मृत्यू पश्चात अंत्यविधीला एक अनन्य साधारण महत्व आहे। आणि आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माची संकल्पना आहे, मोक्षाची संकल्पना आहे। आणि तो जो अंत्यविधी होतो ना, त्याला एक अनन्य साधारण असं विधी आवश्यकता आहे। की आपण मानतो की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी त्याचा अंत्यविधी करावा, त्याला अग्नी द्यावा आणि तर त्याला मोक्ष मिळतो असं आपल्याला समजलं जाते। परंतु कोरोना काळात या सर्व गोष्टी आपण दुर्लक्षित कराव्या लागलेले, याचं कारणही तसंच आहे। ज्या सूक्ष्म विषाणूंनी संपूर्ण जग हादरून टाकलं होतं आणि त्या याच्यामध्ये प्रत्येक माणूस भयभीत झाला होता। आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी ज्यांची आपली ओळखही नाही अशा लोकांचा ज्यांनी अंत्यविधी केला होता, ज्यांचं पिंडदान यांनी केलं होतं, असे संतोष भाऊ मदनकर आपल्या समोर आहेत। संतोष भाऊ, मी असं ऐकलं की आपण बऱ्याच जणांचं पिंडदान केलं होतं, तर ही आपल्याला प्रेरणा कशी मिळाली, म्हणजे आपण का असं करायला प्रवृत्त झालात? आपण जे पिंडदान केलं असं लोकांचं, याच्या मागे प्रेरणा काय आहे, कुणाची प्रेरणा अशी होती की कोरोना काळामध्ये पुष्कळशा लोकांच्या मृत्यू होत होते आणि अशात काही नातेवाईक त्यांच्या अंतिम संस्कार येत नव्हते। तर अशा वेळेस मला ते मन कसं हडबड झालं की जो एखादा व्यक्ती मुलासाठी एवढं काम करतो आणि मग तो अंत्यसंस्काराला पण येत नाही, तर ही एक दुःखदायी गोष्ट आहे। आणि आपलं खूप खूप अभिनंदन। तर आपण किती जणांचं, आपल्याला आठवतं का आपण किती जणांचं पिंडदान केलं? हो, 1335। बरं, याच्या आपल्यासोबत अजून किती जण? पुष्कळ लोक होते। अशी टीम होती? टीम होती म्हणजे एखादी संस्था, एखादी आमची शिवकलेश बौद्धिक संस्था आहे, त्यांच्या अजून गावकरी हो पुष्कळ लोक होते, शहरातले पुष्कळ असंख्य लोक होते। त्यांचं आपल्या संस्थेचं खूप खूप अभिनंदन। तर ही अतिशय सामाजिक गोष्ट आहे, धार्मिक गोष्ट आहे आणि आपण एक धार्मिक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं लोकांमध्ये एकी, आणि यासोबत ही आपल्या ज्या कार्याची प्रेरणा सुद्धा अनेकांना मिळाली असेल। तर यानंतर तर आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल, नंतर काय वाटलं, आज काय वाटतं हे जे केलं ते? तर मनाला एक समाधान आहे। आणि कसं आहे, जे त्यांचे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पिंडदानाला पुष्कळ महत्त्व आहे। बरोबर, खूप खूप अभिनंदन राहू। यानंतर आपण भेटत राहू। सत्यवचन।